मुंबई व अलिबागच्या मध्ये किहीमचा प्रसिद्ध समुद्र किनारा आहे। याच किहीम भागात महादेवाचे एक पर्वतावरील स्थान आहे, ते म्हणजे कणकेश्वर। किहीमच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारण 5 किलोमीटरच्या अंतरावर कणकेश्वरचा पायथा आहे। पायथ्यापासून 650 पायऱ्या चढून गेलं की आपण डोंगराच्या माथ्यावर असलेल्या देवळात पोहोचतो। किहीमच्या समुद्र किनाऱ्यावर 2 किल्ले आहेत, खांदेरी व उंदेरी। कणकेश्वरचा पर्वत चढताना किहीमचा समुद्र किनारा व हे 2 किल्ले दिसतात। त्यांच्या थोड्या उजवीकडे पाहिलं की मोठ्याच्या मोठ्या इमारती नजरेस पडतात। या इमारती पाहून हे मुंबईचे बेट आहे हे लक्षात येते। शिवरायांनी खांदेरी हा किल्ला मुंबईच्या इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी बांधला होता हे ऐकले होते, वाचले होते, पण कणकेश्वरच्या पर्वतावरून हे दृश्य पाहिले आणि शिवरायांचे प्रयोजन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले, समजून घेता आले। पुढे एक छोटे मंदिर लागले, श्री पालेश्वराचे मंदिर। श्री पालेश्वराचे दर्शन घेतले। वाट संपत आल्याची चाहूल लागली होती। 600 पायऱ्या चढून झाल्या होत्या। थोडं पुढे गेल्यावर देवस्थानची कमान आली। समोरच एक मोठी विहीर दिसली। विहिरीला ब्रह्मकुंड असं नामकरण केलं आहे। ब्रह्मकुंडच्या वरच्या बाजूला श्री हनुमानाचे मंदिर आहे। ब्रह्मकुंडाकडून पुढे गेलं की लगेचच मुख्य मंदिर परिसर नजरेस पडतो। मुख्य मंदिराच्या बाजूलाच एक विहीर आहे। मंदिराच्या परिसरात विविध देवतांची छोटी मंदिरं आहेत। सर्वप्रथम आहे श्री माणकेश्वर मंदिर। पुढे वरच्या बाजूला श्री विष्णूंचे एक छोटे मंदिर आहे। विष्णू मंदिराच्या समोर श्री राम सिद्धिविनायकाचे मंदिर आहे। भगवान श्री विष्णू आणि गणरायाचे दर्शन घेऊन मुख्य कणकेश्वर मंदिरापाशी आलो। मंदिराबाहेर एक मोठी दीपमाळ आहे। हे मंदिर काहीसं होयसला पद्धतीने बांधलं आहे। मंदिराची बाह्य बाजू अतिशय नक्षीदार व त्यावर विविध देवी देवतांच्या प्रतिकृती, यावरून हे सांगता येते। हे देवस्थान स्वयंभू असून ते इथे प्राचीन काळापासून आहे। 13व्या शतकात राजा रामदेव यादवांनी इथे मंदिर बांधले असे सांगितले जाते। मंदिराचे 2 भाग आहेत, एक मुख्य गाभारा आणि वेगळा सभामंडप। मंदिर आतून अतिशय स्वच्छ आहे। मंदिरात एक मंद गारवा जाणवतो। महादेवाचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो आणि परतीच्या दिशेने निघालो।